आपण आता ऊस लावणार आहे एक 5-6 दिवसांनी. सध्या मी बिझी असल्यामुळे ह्याच्यात मला लावणं झालं नाही. ज्यात काय लावलं नाही ना त्यात आपण ऊस लावणार आहे आता. हां, हे मका लावलेला आहे मी. मका लावून साधारण एक महिना झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हाय गाईज, कसे आहेत? बरे आहेत ना? तर मित्रांनो, काल मी शुभमकडे आलो होतो. शुभम दशतरे आपला खास मित्र पण आहे आणि भाऊ पण आहे, भावासारखाच राहतो आपल्यासाठी. तर मित्रांनो, काल येण्याचं कारण असं होतं की काल आम्हाला पंढरपूरला जायचं होतं. तर आम्ही काल पंढरपूरला जाऊन आलो, मुखदर्शन करून आलो आणि माझ्या जोडीला मंथन पण होता, तुम्ही बघू शकता. तर मंथन पण जोडीला होता. तर आज आम्ही फ्री होतो, आज आम्हाला काय काम पण नव्हतं. तर आज घरी पण जायचं असतं दुपारी आम्हाला. तर थोडा वेळ भेटला तर आम्ही शेतात आलो आहे. आणि शुभम दशतरे यांचं तुम्ही शेत बघाल ना तर खूप मोठं पण आहे आणि खूप भारी आहे बघायला. म्हणजे इतकं मोठं आहे ना की तुम्ही फिरून फिरून थकाल, इतकं मोठं आहे. तर आता मी तुम्हाला शेत दाखवणार आणि शेत कुठले कुठले इथे आहे ना त्याची तुम्हाला नावंसुद्धा मी सांगणार. आणि पाठीमागे आता बकरी गाय हे सर्व आहेत, ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. तर आता आपण या व्हिडिओला इथे सुरुवात करूया आणि शुभम याच्यानंतर बोलणार म्हणजे कुठले कुठले झाड आहेत, मग ते झाडं मी तुम्हाला सांगणार कसे आहेत. तर चला मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. लेट्स गो. नारळ नारळ हा, हे नारळाचं झाड. हां, नारळ आहे, चिक्कू आहे. हे नारळाचं झाड आणि हे चिक्कू आहेत. चिक्कू आहे. चिक्कू तुम्ही बघू शकता, काही दिवसांनी वाढणार पण आहेत चांगलं. हे रामफळ आहे. हे रामफळ आहेत होतो, तुम्ही बघू शकता. जर का तुम्ही शुभम दशतरेच्या शेतात आले ना, तुम्हाला इथं कशाचीच कमी नाही. सगळे प्रकारचे इथे तुम्हाला फळं झाडे तुम्हाला पाहायला मिळतील. आंब्याला मोहर आलाय. आता आंब्याला मोहर आला आहे. सध्या आता जानेवारी महिना आहे, जेव्हा मार्च एप्रिलचा मे महिना येईल त्या टायमाला आंबे येणार या झाडाला. आणि या साईडला बघा कांद्याची रोप आहे. ही कांद्याची रोप आहे. ते आपण लसूण लावलेला आहे. इथे लसूण लावलेलं आहे. हे तर काहीच नाही, आपण जेव्हा त्या साईडला जाऊ ना त्या साईडला खूप मोठं शेत आहे. आता सध्या आपल्याला इथं स्टार्टिंग आहे म्हणून आपण पहिला इकडचं बघणार, त्यानंतर पुढे जाऊन आपण बघू. झाडाला बघा किती रामफळ लागले. हे बघा, तुम्ही बघू शकता झाडाला रामफळा बघा किती आहेत. आणि शुभम सकाळी सगळं शेत बघून वगैरे घेतो, सगळं शेती वगैरे करून नंतर तो जॉबला जातो. कांद्याची रोप आहे. कांद्याची रोपं बघा. हे बघा, हा कुत्रा आहे. हा कुत्रा शेतीचे रक्षण करतो. तरी आपल्याला पुढे जायचं अजून बाकी आहे. पुढे गेलो तर याच्यापेक्षा दुप्पट जागा बघायला भेटते मोठी. मोहरी मोहरी मोहरीचे झाड आहेत. हे आता कच्ची मोहरी, काळी नंतर होईल. ज्यात काय लावलं नाही ना त्यात आपण ऊस लावणार आहे आता. हां, एक सरीमध्ये कांदा लावलेला आहे, एक सरीमध्ये आपण ऊस लावणार आहे आता. बघा, आता या साईडला तुम्ही बघत आहेत, या साईडला कांदा लावलेला आहेत आणि ज्या साईडला काही लावलेलं नाही ना, हा जो गॅप आहे ना, इथे आता ऊसाचं झाड लागणार आहे. गवत ज्यावेळेस ह्याच्यावर तणनाशक मारलं जाईल, हां, ज्यावेळेस जळून जाईल हां, त्यावेळेस आपण ह्याच्यात ऊस लावणार. ओके. मित्रांनो, या साईडला पेरूचे झाड आहेत, तुम्ही बघू शकता. चालते. अजून पिकाचे बाकी आहे तरी पण. हे बघा, या साईडला पिकलेला पण आहे, तुम्ही बघू शकता. जरा खायला
शुभमने आता आपल्याला दिलेलं आहे खायलासाठी, तर आपण नंतर खाऊया आणि नंतर मग आपल्यासोबत पण आहे. तर शेवग्याचं झाड आहे. हा जो समोर झाड आहे हा शेवगाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. पण आता शेवगा सध्या आलेले नाही आहेत आणि काही ठिकाणी आलेले पण आहेत. हे मका लावलेला आहे मी. मका लावून साधारण एक महिना झालेला आहे. तुम्ही बघू शकता नवीन आता ती छोटा आहे, अजून याला टाइम आहे यायला. तर मित्रांनो, सध्या आता मक्याचं यांनी रोप लावलेलं आहे आणि आता मक्याचं झाड वाढायला टाईम तर लागणारच आहेत. आणि मका इतका येतो ना, म्हणजे इतकं वाढते ना मका की यांच्याकडे पूर्ण ढीग भरलेला आहे. काही सुकलेलं आहेत पण ते बकरींना चारण्यासाठी किंवा पेटवण्यासाठी पण वापरतात. हा गहू आहे. आता तरी गहूला अजून तयार व्हायला अजून 1 किंवा 1.5 महिना तर लागणारच आहे. तुम्ही बघू शकता कवळा आहे. व्हाईट कलरचा जे दिसते ना तुम्हाला घर, तो शुभम यांचा आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो समोर घर आहे तो शुभम दशोतरेचा आहे. अच्छा, हे नवीन शेत तयार झालेलं आहे मित्रांनो. तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता ऊस लावणार आहे एक 5-6 दिवसांनी. सध्या मी बिझी असल्यामुळे ह्याच्यात मला लावणं झालं नाही. ज्यावेळेस मला सुट्टी मिळेल एक आठवड्यानी, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऊस लावणार आहे. आणि हे जे बघताय तुम्ही, ह्यातला ऊस तुटून कारखान्याला गेलेला आहे. अच्छा, एक 10-15 दिवसापूर्वी. आता ह्याला पाणी दिलं की हे नवीन ऊस निघेल बाहेर. खोडवा म्हणतो आपण. हां, ते नवीन निघेल. पुढे जे लावलेलं आहे ती ऊस आहे. चला आपण तिथं जाऊ. हरभरा पण मित्रांनो लावलेला आहे आणि ऊस पण लागलेला आहे आणि जागोजागी कोथमीर पण आहेत. ही शेपूची भाजी. ही शेपूची भाजी मित्रांनो. काय आता खाण्याचा लायक नाही उरलेली. हा, मेथीची भाजी. हा, शेंगा या आल्या पार, हो. त्यामुळे जी काही गरज नाही आता खाण्याची. शेत इतका मोठा आहे ना की आपण जेवढं भर फिरू ना तेवढं भर ते काय संपणार तर नाही. याला बघायला जवळपास तर तुम्हाला 1.5 ते 2 तास लागेलच ना रे सगळं फिरण्यासाठी. तर तुम्ही विचार करू शकता की शुभम किती मेहनत करत असेल. म्हणजे सकाळी जॉब पण करायचा, परत शेतीला लक्ष पण ठेवायचं. तर बघ, आता तुम्हाला मक्याचं झाड दाखवतो. तर मित्रांनो, शुभम आपल्याला मका पण देणार आहे. घरी न्यायचं होतं आपल्याला, तरी 1-2 तो देईल तर आपण घरी नेणार. आणि घरी गेल्यानंतर आपण ते भाजून खाणार. मंथनला पण आवडते मका, मंथन सुद्धा खाणार. आता मित्रांनो, आपण आलो आहे एक अशा जागेवर जिथे पहिला आपण म्हणजे आम्ही जेव्हा पण यायचो ना तेव्हा मी इथं बसायचो. आणि आपण नवीन पाईपलाईन केलेली आहे. अच्छा, आता ते नवीन असल्यामुळे थोडंसं पाणी निघलंय त्यातून. हां, हे आपलं बोर आहे. बोर आहे बघा मित्रांनो. तिथं मोटर आहे, तिकडे एक बोर आहे, हां, तिकडे विहीर आहे. ते पप्पा उभे आहेत विहिरीवर. ओके, दाखवतो मित्रांनो. काका समोर तिथे उभे आहेत, तुम्हाला दिसतच असेल. तिथे एक बोर आहे ना, विहीर आहे, विहीर. तिथे एक विहीर आहे आणि बोर आहे. इथे बोर आहे या साईडला. आणि बाजूला छोटासा इथे मंदिर पण आहे मित्रांनो. आणि जेव्हा पण हां, इथे बघा चिंचेचं झाड पण आहे मित्रांनो. तुम्हाला भरपूर प्रकारचे झाडं इथे भेटणार. असं नाही की कुठलाच झाड नाही, इथे सगळे प्रकारचे झाड आहेत.
जवळपास आम्ही 12 ते 13 जण होतो. तर तो फोटो पण आहे, ग्रुप फोटो. तो पण मी फोटो ह्याच्यामध्ये अपलोड करणार. आणि या साईडला मित्रांनो बघा काय, इथे पण कदाचित पहिला मला असं वाटतं विहीर असावी, पण आता ही विहीर इथं नाही राहिली. आता लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इथं पाणी होतं थोडंसं. पावसाचं पाणी साठलेलं होतं तुम्ही आकडा त्यामुळे. मस्त लागतात, गोड पण लागतो आणि आंबट पण लागतो. मित्रांनो हा शेत जर तुम्हाला बघायचं असेल तर याचा ॲड्रेस आपल्या शिवमकडे आहे. सांग ॲड्रेस सांग. मुक्काम पोस्ट संचर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. नक्की या. हां